स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची अपडेट हाती येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। खरं तर ही भेट नियोजित होती आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा ताफा देवेंद्र फडणवीसांच्या घरामध्ये अर्थात सागर बंगल्यामध्ये पोहोचलेला आहे आणि आता या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। नुकतंच आता अधिवेशन देखील पार पडणार आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, या अनुषंगाने या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। अपडेट जाणून घेऊयात, सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, खरं तर आज दिवसभर बड्या नेत्यांची भेट झालेली होती। आधी बावनकुळे एकनाथ शिंदेंना भेटले होते, अजित पवारांना भेटले होते आणि त्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांना भेटले होते आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची होणारी भेट। काय नेमके मुद्दे असू शकतात? दीपक, नक्कीच आपण पाहतोय की वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे होते, त्यांच्या भेटीला बावनकुळे देखील आले होते। त्याच्यानंतर शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ जे आमदार आहेत त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतलेली होती, भेट झाली। गाठीभेटीमध्ये अनेक विस्तारासंदर्भातले महत्त्वाचे मुद्दे हे त्यांनी अधोरेखित केले आणि त्यानंतर आता स्वतः एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे आपण सांगायचं झालं तर मंत्रिमंडळाचा विस्तार हा अद्याप झालेला नाहीये। खरं तर 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा होती। मुंबईतल्या राजभवनमध्ये देखील जोरदार तसे हे तयारी देखील करण्यात आली होती, मात्र काही अनर्थक कारणास्तव तो आता नागपूरमध्ये होणार असल्याची चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही भेट महत्त्वाची मानली जाते। कुठली खाती ही शिवसेनेच्या वाट्याला येतील, कोण कोण इच्छुक आहेत त्यांची नावं देखील त्या ठिकाणी स्पष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व हे आहेच। मात्र दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाला देखील परवापासून सुरुवात होते, त्यामध्ये देखील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकण्याच्या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या अनुषंगाने मंत्रिमंडळाचा विस्तार, हिवाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्त्वाची आहे। अनेक शिवसेनेच्या आमदारांनी देखील वर्षावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि आपली जी इच्छा आहे ती देखील व्यक्त केली होती। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या या विस्तारात कोणाचा नंबर लागतो, कोण इच्छुकांची त्या ठिकाणी वर्णी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि हिवाळी अधिवेशनात काय नेमके मुद्दे घेऊन विरोधकांसमोर सरकार जातं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सूरज, अधिवेशनाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अनुषंगाने या भेटीचे अनेक मुद्दे आहेत, पण जर आपण पाहायचं झालं तर अगदी काल परवाकडे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये होते, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील दिल्लीमध्ये होते। त्यावेळेला एकनाथ शिंदे मात्र महाराष्ट्रातच होते आणि त्यानंतर आता पुन्हा वरिष्ठांची भेट घेतल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होतीये, त्यामुळे त्याबद्दल देखील या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते। नक्कीच अनेक खात्यांसंदर्भात शिवसेना ही आग्रही होती। प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर गृह खात्याबद्दल शिवसेना ही आग्रही होती, मात्र दुसरीकडे भाजप गृह खातं सोडण्यास तयार नव्हता आणि त्या बदल्यात महसूल, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा ह्या 3 खात्यांचा पर्याय होता। यातील महसूल खातं हे शिवसेनेच्या वाट्याला येत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे हा तिढा बऱ्यापैकी सुटल्याचं देखील कळतंय आणि त्यानंतर दिल्लीवारीनंतर वरिष्ठांच्या परवानगी नंतर आता कुठेतरी मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय आणि त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेऊन या संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। नागपूरमध्ये 15 तारखेला हा विस्तार होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। तसे त्या अनुषंगाने तयारीच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। त्यामुळे आता शिवसेना महसूल विभागावर तीच समाधानी आहे का की अन्य कुठल्या खात्यासंदर्भात देखील अजूनही आग्रही आहे, हे आता त्यांच्या झालेल्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल। दीपक, ही भेट झाल्यानंतर एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलू शकतात याबद्दल काही कळलंय? अद्याप तरी तशा कुठल्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीयेत। त्यामुळे या भेटीनंतर माध्यमांशी बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र माध्यमांना देखील तितकीच उत्सुकता आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार आणि या दोघांच्या भेटीमध्ये काय नेमकं निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अनेक इच्छुक आमदार शिवसेनेकडे जे लॉबिंग करताना आपल्याला पाहायला मिळते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी वारंवार वर्षावरती येत आहेत। त्यामुळे कुठेतरी इच्छुकांची गर्दी ही वर्षावर प्रामुख्याने पाहायला मिळते। त्यामुळे आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं राहील। दीपक, सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। अनेक अर्थांनी ही भेट महत्त्वाची ठरणार आहे आणि या बातम्यांसोबतच स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबायची। ब्रेक नंतर 10च्या बातम्यांमध्ये महत्त्वाचे अपडेट्स घेऊन भेटूया। पाहत राहा एबीपी माझा। वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स।